संगमनेर तालुक्यातील साकोर पाटर भागातील भाजपची बुलंद तोफ अशी ओळख असलेले बुवाजी पाटील खेमनर यांचे 17 ऑक्टोबर रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. संगमनेर तालुक्यातील साकोर पाटर भागात शोककळा पसरली. आयुष्यभर विरोधकांशी लढा देत समाजकारणात तत्वनिष्ठ भूमिका निभावणारे सर्वसामान्य जनतेचे खरे हितचिंतक कैलासवासी बुवाजी भागा खेमनर यांच्या अकाली निधनाने संपूर्ण तालुका हळहळला. अवघ्या वयाच्या 49व्या वर्षी हे लोकांसाठी संघर्ष करणारे लोकनेते देह ठेवून गेले आणि त्यांच्या निधनाने साकोर पाटर भागातील एक तेजस्वी तारा कायमचा निखळला. दशक्रिया विधीनिमित्ताने राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांच्या कुटुंबियाची भेट घेऊन सांत्वन केले. या कुटुंबाला एकटं पडू देणार नाही असा धीर बुवाजी खेमनर यांच्या कुटुंबियांना दिला आहे. आमदार अमोल खताळ यांनी श्रद्धांजली वाहताना या कुटुंबाला व मुलाचे शिक्षण, मुलींच्या लग्नाची जबाबदारी मी उचलली आहे. दशक्रिया विधीनिमित्ताने आप्तेष्ट नातेवाईक, मित्रपरिवार, सर्वपक्षीय कार्यकर्ते, ग्रामस्थ या सर्वांचे डोळे अश्रूंनी डबडबले. राजकीय विरोधकांच्याही डोळ्यात पाणी तरळले. अशा प्रकारच्या व्यक्तिमत्वपूर्ण समाजाभिमुख नेता गमावल्याची जाणीव प्रत्येकाच्या मनाला चटका लावणारी ठरली. अशीच भावना श्रद्धांजली व्यक्त करताना अनेक मान्यवरांनी व्यक्त केली. साकोर पठारातील एका सर्वसामान्य मेंढपाळ कुटुंबात जन्मलेले बुवाजी भागा खेमनर हे असामान्यातील सर्वसामान्य व्यक्तिमत्व होते. वंचित, उपेक्षित, निराधारांच्या हक्कासाठी लढणारे आणि त्यांना न्याय मिळवून देणारे ते एक जन आंदोलन होतं. आयुष्यभर त्यांनी सत्ता, पद, प्रतिष्ठा यांचा मोह न ठेवता कार्यकर्त्याच्या, जनतेच्या, विशेषतः गोरगरिबांच्या हक्कासाठी आवाज उठवला. भगवंताने दिलेलं आयुष्य त्यांनी समाजसेवेत अर्पण केलं. त्यांच्या आयुष्यात संकट काही कमी नव्हती, पण प्रत्येक वादळाला ते सह्याद्रीसारखे ताठ मानेने उभे राहिले. 4 महिन्यापूर्वीच त्यांचे पाठीराखे बंधू त्यांचंही निधन झालं. त्यातून कुटुंब सावरत असतानाच नियतीने आणखी एक जबर धक्का या खेमनर कुटुंबियांना दिला. बुवाजी खेमनर यांचं राजकारण हे संघर्षाचं प्रतीक होतं. विरोधक असूनही त्यांनी कधीही तत्व, निष्ठा किंवा समाजसेवेचं अधिष्ठान सोडलं नाही. लोकशाहीत समर्थ विरोधक असावा लागतो, त्याची खरी ओळख त्यांनी आपल्या कार्यातून दाखवून दिली आणि खऱ्या अर्थाने पठार भागात लोकशाही जिवंत ठेवली. त्यांच्या जाण्याने पठार भागासह संपूर्ण संगमनेर तालुका एका तत्वनिष्ठ, एका सच्च्या समाजसेवकाला मुकला आहे. दिवाळीचा गोड घास कडू करणारी ही घटना तालुक्याच्या इतिहासात न विसरणारी ठरेल. लोकशाहीचा उत्सव मानल्या जाणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत आणि धार्मिक सणात, दिवाळीत सत्ताधारी असो किंवा विरोधक असो, त्यांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. 26 ऑक्टोबर रोजी त्यांच्या दशक्रिया विधीनिमित्ताने सर्व पक्षीय नेत्यांनी उपस्थित राहून याच भावना व्यक्त केल्या. दुःखित अंतःकरणाने उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आज तसं बघितलं तर विश्वास बसत नाही, बुवाजी आपल्यामध्ये नाही. सगळे बुवाजी बुवाजी म्हणायचे, पण मी बुवाजी पाटील म्हणायचो. कारण पाटील म्हणलं तर सगळ्यांना वाटायचं पाटील म्हणजे ठराविक लोकांचीच मक्तेदारी. परंतु आमच्या या स्नेही मित्राने त्याच्या कामाच्या माध्यमातून जो एक वेगळा ठसा या तालुक्यामध्ये उमटवला होता, हा निश्चित न विचारण्यासारखा आहे. वेळोवेळी सगळ्यांना आता श्रद्धांजली करताना प्रत्येकाच्या आयुष्यातले अनुभव सांगितले. बुवाजी पाटलाची माझी ओळख अविनाश थोरात यांनी करून दिली आणि मला आठवतं 2005-06 पासून माझा आणि बुवाजी पाटलांचा स्नेह आला. प्रत्येक वेळेस साकोर पाटर भागात सगळ्यांनी सांगितलं, इथे यायचं म्हटलं तर आम्हाला हक्काचा माणूस कोणी होता तर बुवाजी पाटील आणि बाळासाहेब, ही 2 जोडी. आणि प्रत्येक वेळेस आल्यानंतर हे लोक परिस्थिती कशी असो आमचा आदर तिथे करण्यात कधी कमी पडले नाही. बुवाजी पाटलांनी राजकीय सामाजिक जीवनामध्ये खूप संघर्ष केला आणि आज खरंच चांगले दिवस आले तर ते दिवस पाहायला बुवाजी पाटील आपल्यामध्ये
नाही याचं मला दुःख आहे. जना पाटलांनी सांगितलं, साहेबराव असेल, नवले साहेब असेल, जना पाटील असेल, कुटे साहेब असेल, आज जे जे संगमनेर विधानसभेला यापूर्वी उभे राहिले हे सगळे बुवाजी पाटलाच्या खांद्यावर धुरा या पाठरा भागाची देऊन लढाई लढत होते आणि प्रत्येकच बुवाजी पाटील प्रामाणिकपणे त्याच्यावर सोपवलेली जबाबदारी पार करण्याचं काम करत होता. आणि जेव्हा यावर्षी माझी उमेदवारी आली तेव्हा बुवाजी पाटलांनी सांगितलं, भाऊ यावर्षी तरी आपल्याला गुलाल भेटेल का? म्हणजे बुवाजी पाटील काळजी करू नका, तुमच्या सारख्या कार्यकर्त्यांच्या जीवावरती आज आपण हे काम करतो आणि निश्चित मला खात्री आहे. आणि ज्या दिवशी निकाल आला त्या दिवशी बुवाजी पाटलाला जो आनंद झाला होता, गेल्या कित्येक वर्षाची आमची तपश्चर्या आमच्या पठरा भागाला तर कुठेतरी खऱ्या अर्थाने न्याय मिळेल अशी भावना त्यांनी व्यक्त केली होती. डॉक्टर इथापे वारंवार सांगायचे काळजी कशी घेतली पाहिजे. मागील ऍडमिट व्हायच्या आधी 15 दिवस ते मुंबईला आले होते. त्यावेळेस आपल्या राज्याचे जलसंपदा मंत्री, पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी सुद्धा धर्मादाय आयुक्तांना फोन केला. लीलावतीमध्येच ऑपरेशन करायचं ठरलं, परंतु तिथेही 1.5 वर्षापासून बुवाजी पाटलांनी ज्या पद्धतीने आज उद्या पुढं करत चालले होते आणि ज्यावेळेस खरं ऑपरेशनची डॉक्टरांची गरज होती त्यावेळेस लीलावतीचे आपले शैलेंद्र होडकर सुद्धा डॉक्टर तिथे त्यांना मदत करत होते. जे डॉक्टर ऑपरेशन करणार होते ते 6 तारखेपर्यंत बाहेर परदेशात होते. त्यानंतर साहेबांनी रणजित जगताप म्हणून जे डॉक्टर आहेत, ज्यांना सुदामराव सानप जे आहेत आज आपल्या समोर श्रद्धांजली देत आहे, यांची सुद्धा परिस्थिती बिकट झाली होती. त्यावेळेस रणजित जगतापांनी मदत केली, ते सुद्धा परदेशात गेले होते. त्यावेळेस बुवाजी पाटलांनी पुण्याचा निर्णय घेतला आणि त्यामध्ये ऑपरेशन बी यशस्वी झाल्याचं संकेतनी सांगितलं होतं. सुभाषरावांशी मी संपर्कात होतो, परंतु नंतर ज्यावेळेस अचानक सकाळी स्ट्रोक आला त्यानंतर बी आम्हाला अपेक्षा होती का बुवाजी पाटील राहतील आपल्यामध्ये, कारण हा एक लढाव्या कार्यकर्ता होता, नेता होता आणि त्याच्या काम करण्याची जी पद्धत होती, कधी बघितलं का गाडीला पिशवी लागलेली आहे, कागद आहे, कागद कोरा कागद आहे, पेन काढला का अर्ज बनवला, तर कितीतरी संघर्षातून हा कार्यकर्ता नेता या पत्र भागामध्ये तयार झाला होता. मी निश्चित या निमित्ताने आताच पालकमंत्री महोदय कालच येणार होते, परंतु थोडा उशीर झाला. मग साहेब बोलले मी आज स्वर्गीय कळलेले साहेबांचा सुद्धा दशक्रिया विधी नगर येथे आहे. मला सुद्धा तिथं खूप निरोप आले होते की भाऊ आज तुम्हाला तिथं नगरला यावं लागेल, परंतु मी सांगितलं नाही, माझा सहकारी आज बुवाजी पाटील नाही, मला आज तिथे दशक्रिया विधीसाठी थांबणं गरजेचं आहे. त्यामुळे मी इथं आलो. पालकमंत्री महोदय थोड्या वेळात आपल्या इथे येतात आणि सगळ्यांनी सांगितलं एक नवीन सुरुवात बुवाजी पाटलाच्या कुटुंबाला. मी त्याच दिवशी सांगितलं होतं की बुवाजी पाटीलांना त्यांच्या कुटुंबाला आम्ही एकटं पडू देणार नाही. त्या कुटुंबाची जबाबदारी पालकमंत्री विखे पाटील साहेब आणि माझी जबाबदारी आहे. त्यामुळे त्यांच्या मुलीचं लग्नाची जबाबदारी पूर्णतः मी स्वतः घेतो. या निमित्ताने इथं जाहीर करतो आणि येणाऱ्या कालावधीत सुद्धा जे काही त्या कुटुंबाला, म्हणजे असं नाही का दसऱ्याला आले आणि फक्त सहानुभूतीपर 2 शब्द टाळा वाजवापुरते मिळवल्या, असा माझा बी स्वभाव नाही. कारण बुवाजी पाटलांनी आमच्यासाठी काय केलंय आणि आमच्या जीवनामध्ये बुवाजी पाटलाची काय किंमत होती हे आज आम्हाला माहिती. त्यामुळे या कुटुंबाच्या प्रत्येक सुखदुःखामध्ये विखे परिवार आणि खताळ परिवार तसेच आमचे सगळे सहकारी त्यामध्ये नेहमी सहभागी राहतील आणि जी काही त्यांच्यामध्ये या पुढील कालावधीमध्ये सुद्धा अडचण राहतील त्यामध्ये आम्ही निश्चित त्यांना साथ देऊ. आज बुवाजी पाटलांना जो खरंच खूप म्हणजे कधी कधी निवांत बसल्यानंतर अर्धा दिवसात 3-4 वेळेस मी पालकमंत्री महोदयांबरोबर होतो, मुंबईला होतो, काल संगमनेरला होतो. साहेबांना 30 खंत साहेब प्रत्येक वेळेस व्यक्त करायचे. बुवाजी पाटलांनी रणजित जगताप येईपर्यंत थांबायला पाहिजे होतं. रणजित जगताप डॉक्टरांचा अनुभव चांगला, परंतु नियती माणसाचा जन्म आणि मृत्यू हे जे पण अटळ आहे, मृत्यू हा कोणाला थांबवता येत नाही. आणि आज बुवाजी पाटलाची ज्या पद्धतीने जितके दिवस ते जगले, खरंच या पठार भागाचा धन्यवाद म्हणून जगला तो माणूस. किती संघर्ष केला, सोसायटी असेल, अंगणवाडी सेविकेसाठी असेल, सगळ्याच बाबतीत संघर्ष करून आज खरंच आज त्यांच्या सुद्धा जीवनामध्ये एक चांगली संधी मिळण्याचा योग आला होता. आणि ते ऑपरेशनच्या आधी माझं बोलणं झालं होतं, मला बोलले अमर भाऊ मला ऑपरेशन करून घेतो, परत आपल्याला जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका मध्ये आपल्याला सामोरं जायचंय आणि या पठार भागामध्ये आपल्याला पुन्हा महायुतीचा झेंडा फडकायचा आहे. मी त्यांना त्यावेळेस बोललो होतो, बुवाजी पाटील निवडणुका येतील, निवडणुका जातील, तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या, आरोग्याची काळजी घ्या. आणि निश्चित आज आपला सहकारी मित्र आपल्यातून गेला याचं दुःख आहे, त्यानिमित्त मी त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहतो.
महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या वतीने बुवाजी पाटलांना भावपूर्ण अखेरची आदरांजली वाहतो. थांबतो. धन्यवाद.